आम्हाला एकच म्हणायचं सत्यमेव जयते. तुम्हाला असं काय आवडतं तुमच्यावर अन्याय होता असं तुम्हाला काय वाटतं? अन्याय म्हणजे दोघं जबरदस्ती करलेले का माझ्या लेकरावर. हे झाडं तोडायच्या जबरदस्ती दाखवून दंडशाही दाखवून आणि रस्ता करायसाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार हे नायब तहसीलदारनी भरपूर पैसा खाल्लाय. त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय व्हायलाय. झालं बघा ही शेप. मी माझा नवरा जोपासला. आम्हाला तंडा भांडण करायचं नाही आणि त्याने आमच्यावर अन्याय करायचं नाही. त्याची मागणी केली असेल. नाही, दुसरीकडून रस्ता आहे त्याला वहिवाटीचा रस्ता दुसरीकडून असताना सुद्धा जबरदस्तीने या मार्गाने आमच्या शेतातून रस्ता काढण्याचा त्यांचा हेतू आहे. मग असेल तर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही दाखवलं नाही का? दाखवलं होतं त्यांनी रेकॉर्डला घेतले नाहीये. शेत रस्त्याला अनुसरून शेतकरी विरुद्ध शेतकरी असा हा लढा आहे. आलाय का तुम्हाला कळतंय का इंग्रजीतलं? मराठी ट्रान्सलेशन करून उमरगा शहरालगतच्या डिग्गी रोड परिसरात शेतरस्ता प्रकरण आज चांगलंच तापलं. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल प्रशासन पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्यासाठी दाखल होताच बिराजदार कुटुंबातील महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांनी हातात फलक घेत जोरदार आक्रोश व्यक्त केला. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. उमरगा शहरातील डिग्गी रोड लगत असलेल्या बिराजदार यांच्या शेतातून रस्त्या देण्याच्या न्यायालयीन आदेशानंतर आज महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांच्या उपस्थितीत रस्ता खुला करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळताच सकाळपासूनच बिराजदार कुटुंब आपल्या लहान मुलामुलींसह वयोवृद्ध असे सर्व सदस्य शेतात ठिय्या देऊन बसले होते. महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध सदस्यांनी हातात आमच्या शेतावर अन्याय नको, शेतकरी जगू द्या, माझ्या बाबांचं शेत वाचवा अशा आशयाचे फलक घेत प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. शेतकरी कुटुंबियांनी नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांना थेट प्रश्न विचारत धारेवर धरल्याने काही काळ वातावरण अधिकच तापले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. बिराजदार कुटुंबाने प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करत पर्यायी रस्ता असतानाही जाणीवपूर्वक त्यांच्या शेतावर अन्याय केला जात असल्याचा दावा केला. तर दुसऱ्या बाजूने शेतकरी मात्र आम्हाला दुसरा रस्ता नाही आणि पूर्वापार वहिवाट हाच मार्ग होता असा दावा करत होते. काय नेमकं गोंधळ काय चाललाय? गोंधळ हा कोर्टाचा निकाल आलेला आहे, हायकोर्टाचा. मग हायकोर्टाचा निकाल सर्वांना मान्य करायला सर. आम्हालाही मान्य आहे. उलट नाही, यांनी काय काय केले चुका, आमच्यावर अन्याय काय काय केलेत, यांनी अपोजिट साइड कडनं पैसे घेऊन हे सगळं आमच्यावर नाव जबरदस्तीनं आमच्यावर अन्याय करतात. काय नेमका अन्याय होता? अन्याय काय म्हणजे सर ऐकून घ्या. आता कोर्टाचा आदेश आहे, शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये यांनी क्रमांक 2 म्हणून उल्लेख करतात. 2 उल्लेख हा काय एकमेकाचं म्हणणं आहे. ते म्हणे कोर्टाला सगळं खोटं सांगितलेलं आहे. सर बांध होता, आम्ही त्या रस्त्या बांधावरून पहिल्यापासून गाडी ये जा करत होतो गेल्या वर्षीपर्यंत. मग आता ऍक्च्युली बांध आहे तिथं 1.5 फुटाचा आणि त्या बांधावर जवळपास 30, 40 वर्षाचे मोठे झाड आहेत. हे झाडं तोडायच्या जबरदस्ती दाखवून दंडशाही दाखवून आणि रस्ता करायसाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार हे नायब तहसीलदारनी भरपूर पैसा खाल्लाय. त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय व्हायलाय. आम्हाला एकच म्हणायचं सत्यमेव जयते. आम्हाला शासनाच्या विरोधात जायचं नाही ना कोर्टाच्या विरोधात जायचं नाहीये. तुम्ही महसूल आतापर्यंत शासनाला आम्ही आमच्या वडिलोपार्जित क्षेत्रातून 3 एकर क्षेत्र रस्त्यासाठी दिलेलं आहे. मग आणखी किती द्यायचं? पैसे घेतले, लाच घेतलेली आहे, चुकीचं पंचनामा केलेला आहे असं प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुम्ही आरोप करताना आरोप करत नाही साहेब. जे सत्य आहे ते त्यांनी करायला पाहिजे होतं. आज 30 वर्षाचे झाड आहेत, त्याचा उल्लेख नाही पंचनाम्यावर. का केले नाहीत? पैसा भेटला की अपोजिट बोलतोय. हा, सत्य बोलत नाही. बरं, फेर का झाला सर? अजून रस्ता खुला झाला नाही, तहसीलचा अजून रस्ता येऊन अधिकारी खुला केला नाहीत आणि डायरेक्ट फेर वडलेत. कोर्टाचं काही मला सांगा, काय नेमका आक्रोश एवढा तुम्ही सतत शेतकऱ्यावर होणारा अन्याय, जबरदस्तीनं खुला रस्ता, वहिवाटीच रस्ता तिकडून दुसरीकडून आता असताना जे सुद्धा म्हणजे पीडित आहेत, म्हणजे जे काही तक्रारदार आहेत, कदाचित त्यांना रस्ता नसल म्हणून तिने रस्त्याची मागणी केली असेल. नाही, दुसरीकडून रस्ता आहे त्याला वहिवाटीचा रस्ता दुसरीकडून असताना सुद्धा जबरदस्तीने या मार्गाने आमच्या शेतातून रस्ता काढण्याचा त्यांचा हेतू आहे. मग असेल तर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही दाखवलं नाही का?
दाखवलं होतं, त्यांनी रेकॉर्डला घेतले नाहीत. घेतले नाहीत ते रेकॉर्ड. 2 वेळेस आले होते नायब तहसीलदार पंचनामा करायला 2 वेळेस आले. पहिल्यांदा आल्यावर काय म्हणले, पंच नाही तर पंच बोलवा. दुसऱ्या वेळेस पंच बोलवलो, त्यावेळेस काय म्हणतात, आजूबाजूचे शेतकरी नाही तर आता मी पंचनामा करू शकत नाही. असं कोणी बोललं? हे नायब तहसीलदार बोलतात. कोण आहेत नायब तहसीलदार? बोरोळे साहेब, भीमाशंकर बोरोळे. सकाळी 11चा टायमिंग देतात. आम्ही एका छोटे छोटे लेकरं घेऊन यायचं शेतामध्ये अशा भर उन्हात. आणि आता 4 वाजता ह्यांनी येणार. ह्यांनी मालक आहेत का? सगळे लोक जे काय आता पंच म्हणतात, ह्यांनी पंच आहेत का, पंच आहेत का, जे काय आलेले सगळे गेले. ते आता येऊन जबरदस्तीनं, म्हणजे आम्ही गेलो समजून हे रस्ता करायसाठी आलेत. शेतकरी रडतोय, सरकार झोपलोय, असं तुम्ही बॅनरबाजी करताय. नेमकं काय मी म्हणतात? वास्त्री आहे. माझं मी एवढ्या लेकरावर शेत घर कसं करावं, घर काम करावं, शेती कसं ऍक्च्युली सर करावं. सांगतोय का, आणि धमकी देऊ लागल्या तर सासरे म्हणून वर्ष बी झाले तर धमकी देऊ लागल्या. कोण धमकी देतं? शेत वाटेचे लोक. म्हणजे जे अर्जदार आहेत त्यांना दुसरा रस्ता आहे का नाही? दुसरी पण हाय रस्ता, इकडून नाही. असताना मग इकडून रस्ता का मागत असतो? आम्ही सुद्धा मला तिकडून नेलं. सर फक्त हे काही नाहीये सर. काय म्हणा तुमचं? प्लॉटिंग आमचं सर्वस्व जीवन उदरनिर्वाह सगळं शेतीवर अवलंबून आहे. 2 लेकरं आहेत, त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च, पूर्ण घर खर्च पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. आज आमच्या घरामध्ये पूर्ण सकाळपासून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काय भीतीचं वातावरण? काय कशामुळे? विनाकारण अन्याय करत आहेत आमच्यावर. कोण करताय ना तुमच्या? पूर्ण गव्हर्नमेंट, तहसीलदार साहेब आणि तलाठी साहेब सगळेजण करतायत. 30-50 वर्षाला रस्ता सुद्धा ते का बरं त्याची गरज आहे? कार्बन करून बघा त्याची 50 वर्ष झाड निघतात का बरं? तो कुठून गेल? पण नाही, माझं मत आहे सर. तुला असं काय वाटतं शेतकरी रडतो आणि सरकार झोपलं? कारण लक्षात ना त्याने एवढे शिकले ते गाडीवर त्या ह्याच्यावर बसतात त्या जागेवर. आम्ही त्यांच्याकडे होतो की काहीतरी त्यांनी करतील आमच्यासाठी, पण त्यांनी काहीच करणार. एक कधी निर्णय बदलणे, कधी काहीच बदलणे, म्हणजे जसं की दबाव टाकल्यावर लगेच बदलून टाकणे का? म्हणजे आम्ही अडाणी समजायचं का? असं कसं राहते कुठं? आई काय म्हणजे ह्या वयामध्ये तुम्ही इथं उन्हामध्ये थांबला झालं तर बघा हे शेत. मी माझा नवरा जोपासला. आम्हाला तंडा भांडण करायचं नाही आणि त्याने आमच्यावर अन्याय करायचं नाही. ना तुम्ही आता इथं बॅनर लावलं, आयुष्यभर शेती केली, आता न्याय मागतोय. न्याय मागतो म्हणजे माझ्या लेकरांच्या घामावर अन्याय नको. नेमकं काय म्हणायचं? माझ्या लेकराच्या अन्यायावर, माझ्या लेकराच्या अंगावर अन्याय नको. माझ्या लेकरा कुणाचं काही हे केलेलं नाही तर कुणाचं लोबाडलेले नाहीत ना. माझ्या लेकराला बापाने ह्याच्यात काहीच माहित होती नाही. म्हणून माझ्या लेकरं आरबळून गेले. तुम्हाला असं काय आवडतं? तुमच्यावर अन्याय होता असं तुम्हाला काय आवडतं? अन्याय म्हणजे नोकरी जबरदस्ती करायला का माझ्या लेकरावर? एक तर 2 लेकराची माहिती तिच्या ह्याच्यावर सगळं आहे. मग हे 2 लेकराला काय बापानं माहित होती नाही माझ्या या मोठ्या 2 लेकराला. आणि मला सुद्धा माहिती नाही. मला हे आता आलंय ते माझ्या लय आरबळून आले माझ्या जीवावर. हे कसलं संकट ओढले. मला कुणाला भांडण करायचं नाही आणि मला कुणाला अन्याय बी करायचं नाही आणि त्यांनी माझ्यावर अन्याय करू नये. मला हेच मागणी आहे बघा. सर तुम्ही पण आम्ही गुन्हेगार नाही. आम्ही गुन्हेगार नाहीये. आमच्यासाठी यांनी पोलीस फोर्स आणून आमच्या शेतातून रस्ता करतो असं यांनी धमकी दिली, लेटर दिलेले. मी पहिल्यापासून पार्श्वभूमी सांगतो सर. नाही, दरम्यान आता तुमची चर्चा होत असताना मी पाहिलं तुम्ही मंडळ अधिकाऱ्यावर आरोप केलात की तुम्ही मंडळ अधिकाऱ्यांनी मला स्वतः तहसीलच्या आवारामध्ये तुझ्या शेतातून JCB आणून रस्ता करतो अशी धमकी दिलेली आहे. संगनमत करून पैसे देऊन घेऊन आमच्या विरोधात पुरावे की इथून पूर्वीपासून रस्ता होता. तुम्ही स्वतः बघू शकता. इथून वहिवाट असेल तर असा रस्ता, अशी जमीन असती का माझी? 50 वर्ष मागे पुढे जावा, तिकडे झाड आहे. आतापर्यंत कधीपर्यंत इथून रस्ता गेलेला नाही, काही नाही. तर माननीय नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून यांच्याकडून आर्थिक व्यवहार करून यांनी चुकीचा अहवाल देऊन इथून रस्ता आहे असं अहवाल. पंचनामा करताना तुम्ही नव्हता का? पंचनाम्याच्या वेळेस आमचं म्हणणं यांनी मान्य केलं नाही. ऐकून घ्या काय केले. पंचनाम्याच्या वेळेस वेळ दिला 10चा आणि नाही 11चा आणि आले 10 वाजता मंडळ अधिकारी. पंचनाम्याच्या वेळेस वेळोवेळी यांनी तारखा बदलून नको त्या टायमाला आणि अचानक मध्ये फोन करून की पंचनामा आम्ही याच्या अगोदर पंचनामा तयार करून ठेवला यांनी. त्यावेळेस बी आम्ही जबाब दिला की आमच्या इथून रस्ता नव्हता आणि आता कधीच 50 वर्षात नव्हता, कधीच नव्हता. आम्ही जन्मल्यापासून इथून रस्ता नाही, नकाशात रस्ता नाहीये, कुठल्याही याच्यात नोंद नाहीये. हे सगळं पैसे देऊन काळबेर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये माननीय सुहास जेवळीकर मंडळ अधिकारी आणि माननीय भीमाशंकर बेरोळे यांनी आर्थिक व्यवहार पैसे घेऊन यांची पूर्ण मालमत्तेची सहित चौकशी व्हावी असा मी माननीय महसूल मंत्र्यांना पण अर्ज केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की शासनाचं धोरण आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता पाहिजे. हे धोरण अगदी योग्य आहे.
पण शेत रस्ता असताना कुठं तर आर्थिक संबंधातून नवीन काय तर कायद्याचा पळवाट वापर करून आणि प्लॉटिंगसाठी रस्ता नवीन तयार करून एखाद्या शेताची बळजबरीने जमीन हिसकावणे याच्यावर कुठंतरी न्याय दिला पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी तुमच्या NTVच्या माध्यमातून विनंती करतो की हा पूर्ण आर्थिक हित संबंधातून हा व्यवहार झालेला आहे. त्या शेतीला त्या सर्वे नंबरला ऑलरेडी रस्ता असताना ट्रॅक्टर सांगण्याचं कुठं आहे रस्ता कुठं आहे? त्यासमोर दाखवतो तिथे कुंडीवाडीहून पक्का रस्ता आहे त्यांना येण्यासाठी बार शेतापर्यंत आहे. असताना देखील जाणीवपूर्वक 23-3च्या कोपऱ्यावर गाडी तलाठी व रस्ता आहे मंडळाधिकारी सध्या. यांनी परस्पर कुठं आहे म्हणलं रस्ता? 23-3 एकदम 23-3च्या खाल्ल्या टोकाला गाडी रस्ता पूर्ण मोठा ट्रॅक्टर मोठे वाहनं जायसारखा रस्ता आहे. आजपर्यंत त्याच रस्त्याने यांनी आतापर्यंत त्याच रस्त्याने व्यवहार केलेला आहे. फक्त यांना केवळ प्लॉटिंगसाठी सरळ रस्ता स्टेट रस्ता जवळ यावं ह्या हेतून आमच्यावर अन्याय होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. बाईट देण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया टाळली. शेत रस्त्याला आणखी काही झालं नाही म्हणजे साहेबाची परवानगी घ्यावी लागते मला. या शेत रस्ता प्रकरणातील अर्जदार शेतकरी कुटुंबाशी आम्ही चर्चा करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. सध्या तुमच्या शेतीला वहिवाटीसाठी रस्ता आहे का नाही? नाही. बरं, एवढे वर्ष झाले तुम्ही कुठून येत होता? तिथूनच गेलो. परवा ह्या जसं ह्याने बंद केले आम्हाला जायचं, शेताला जायचं आम्हाला जेव्हा बंद केले तेव्हा आम्ही अर्ज केले. आज 1 वर्ष कुठून रस्ता होता तुमचा? त्याला साक्षीदार आहेत. म्हणजे बिराजदारच्या शेतातून जात होतो. बघू रस्ता बिराजदाराचं शेत आहे सर, खाल्लं यांच्या भावकीचं शेत आहे. नाही, यांच्या शेतातून तुम्ही जात होतो. हो, कोणता रस्ता दाखवा? आम्हीच नाही रस्ता हे तर वर्षाला हिने नांगरच्या डोंगरच्या त्याच्यातूनच जातो आम्ही. अक्षरशः काय झालं सर, मला अक्षरशः काय झालं, हे रोड जाते वेळेस नवीन रोड बनविते वेळेस तिथं खड्डा मारून गार केले बघा, अक्षरशः खड्डा इथं. दरम्यान शेतकरी विरुद्ध शेतकरी आणि मध्ये प्रशासन अशा स्वरूपाचं हे प्रकरण आता उमरग्यात चर्चेचा विषय ठरत असून पुढे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. उमरगा शहरातील रोड लागत असलेल्या या शेत जमिनीवर शेत रस्त्याला अनुसरून माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, शेत रस्त्याला अनुसरून शेतकरी विरुद्ध शेतकरी असा हा लढा आहे आणि त्यामध्ये आहे प्रशासन. शेतकऱ्यांचं संबंधित महसूल प्रशासनाचे जे मंडळाधिकारी आहेत, जे नायब तहसीलदार यांच्यावर गंभीर आरोप या ठिकाणी होत आहे. या शेत रस्त्याला अनुसरून शेतकरी विरुद्ध शेतकरी आणि त्यामध्ये प्रशासन, आता नेमकं यामध्ये तोडगा काय निघणार हे आता पाहण्याजोगं ठरणार आहे. NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बद्रे, उमरगा, धाराशिव. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.